नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. खरं तर ही माहिती इतकी उपयुक्त आणि महत्त्वाची आहे, ती सर्व दूर पोहोचायला हवी आणि हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत तो पोहोचू दे. सबस्क्राईब केलात की तुमच्यापर्यंत पुढचा व्हिडिओ लगेच पोहोचेल. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा आपला विषय आहे हृदयाचं आरोग्य आणि त्यासाठी आपण बोलावलेलं आहे डॉक्टर, बरोबर आहे, तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे, डॉक्टर जगदीश हिरेमठ. सर्वांच्या वतीने मी अगदी सोपे प्रश्न विचारणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न विचारणार आहे. सर, सुरू करूयात आपण. तुमचं खूप खूप स्वागत. आधी हृदयविकाराच्या दृष्टीने रिस्क फॅक्टर्स कोणते? आपण समजू की हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल लेवल्स, टोबॅको इन एनी फॉर्म, मग तो तंबाखू खाणं असो किंवा तपकीर असो किंवा स्मोकिंग असो किंवा सर्व प्रकारे तंबाखूचं सेवन यांनी होतं आजार. आणि मग मानसिक ताणतणाव, ओबेसिटी सेंट्रल, म्हणजे त्यांचं पोट वाढलेलं आहे अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त. ॲपल शेप म्हणतो ते. मला आठवते तुम्ही माझ्या पुस्तकामध्ये एक छान चॅप्टर लिहिलेला होता आणि मला इतका लोकांनी त्यानंतर धन्यवाद दिले की खूप छान आहे. आणि डॉक्टरांनी माझ्या पुस्तकाला फॉरवर्ड करताना असं तुम्ही म्हटलं होतं की हे पुस्तक टेक्स्टबुक म्हणून वापरलं जाईल. आणि मला अगदी सांगायला आनंद होतो की हे चंद्रशेखर अगाशी कॉलेजमध्ये आणि जालना फिजिकल ट्रेनिंग कॉलेजमध्ये ते टेक्स्टबुक म्हणून आहे. त्यामुळे तुम्ही हे केलं आणि त्यात तुमच्या लेक्चरचं खूपच लोक कौतुक करतात, कारण लठ्ठपणाचा आणि हृदयविकाराचा घनिष्ठ संबंध आहे. लठ्ठपणाचा हायपरटेन्शनशी संबंध आहे, लठ्ठपणाचा डायबिटीसशी आणि व्हायस वर्सा या सगळ्यांचा आपापसात संबंध आहे. शिवाय स्मोकिंग आणि अल्कोहोलसुद्धा, अल्कोहोलचं खूप हल्ली प्रमाण वाढलेलं आहे. आणि अल्कोहोलच्या बाबतीत सुद्धा मला असं आठवतं की काही वर्षांपूर्वी मी ड्रिंक्स घेत नाही असं म्हटलं की लोक रिस्पेक्टने बघायचे, आणि आता जर सांगितलं की आम्ही ड्रिंक्स घेत नाही तर असं ते दयाद्र दृष्टीने बघतात की अरे रे, केवढे हे आनंदाला मुक्त आहेत. पण त्या अल्कोहोलचे पण खूप वाईट परिणाम आहेत. हे रक्तवाहिन्यांचा दाह होण्याच्या मागे ऍसिडिटीचा काही संबंध आहे का रक्तवाहिन्यांचा दाह होण्यासाठी? कारण नाही ना. संबंध असा आहे की ऍसिडिटीनी होणारी लक्षणं आणि हार्ट अटॅकनी येणारी लक्षणं ही सिमिलर असतात, त्यामुळे त्यात गोंधळ उडू शकतो. पण ऍसिडिटीमुळे कुठल्याही प्रकारचा हृदयविकार होत नाही किंवा रक्तवाहिन्यांचं ते इन्फ्लमेशन, एंडोथेलियम इन्फ्लमेशनसाठी ते नाही आहे. हल्ली स्टेटसमध्ये एक नवीन वर्ग यायला लागला आहे, म्हणजे जिमचे एक्सरसाइज करताना पेरेंट्स येतात 18 वर्षाचे की जिमचे व्यायाम केल्यानंतर याला हार्ट अटॅक नाही येणार, कारण हल्ली जिमचे एक्सरसाइज करताना हार्ट अटॅक आला आहे किंवा मॅरेथॉन रनर आहे तो कोलॅप्स झाला आहे, किंवा परवा एक कोणतरी ती मॉडेल होती तिने अँटीऑक्सिडंट्स घेतले म्हणून तिला अँटी एजिंग घेतले औषधं म्हणून, किंवा हल्ली लठ्ठपणा कमी करण्यासाठी एक वेगवेगळी इंजेक्शन्स आले जी चित्रपटसृष्टीतले अनेक लोक घेतात आणि त्याचेही शरीरावर काही दुष्परिणाम होतात. त्यामुळे पालक आणि लोकसुद्धा अशी जिमचे एक्सरसाइज करायला सुद्धा घाबरत आहेत. त्यांना काय आपण सल्ला देऊया? हे जे मृत्यू असतात, अचानक मृत्यू, म्हणजे जिम करताना, मॅरेथॉन रनर किंवा कोणी हिमालयन ट्रेकला गेला, तर ते हार्ट अटॅक नसतात. दे आर सडन कार्डियक डेथ्स किंवा सडन कार्डियक अरेस्ट. म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे आपण मगाशी म्हटलं की रक्तवाहिनीमध्ये गाठ तयार झाली, छाती दुखली, घाम आला, हे सगळं आपल्या वर्णनं माहिती आहे त्याची, पण त्याचं लक्षण बघणारच आहोत. पण सडन कार्डियक डेथ म्हणजे हार्टची इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल होते. मग एखादी ट्यूब कशी शॉर्ट सर्किटून फडफड करून विझून जाते, तसं हार्टची इलेक्ट्रिकल सिस्टीम फडफड करत, त्याला मी VF म्हणतो, आणि अचानक हार्ट हे बंद. VFचा काय लॉंग फॉर्म? व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. पण मग त्याचं कारण काय? त्याचं कारण एक्सेसिव्ह यूज, म्हणजे एखाद्याला सवय नाही. आता प्रत्येक मॅरेथॉनमध्ये एक व्यक्ती कोलॅप्स होते, आपण बघतोच, किंवा प्रत्येक वेळेला जेव्हा नवरात्रीचा येतो त्यावेळेला एक कोणीतरी लहान मुलगा मुलगी कोलॅप्स झालेली असते. सो जेव्हा हार्टला जरुरीपेक्षा जास्त वापरलं जातं इन अ शॉर्ट स्पॅन, त्यावेळेला त्याला शॉर्ट सर्किट होऊ शकतं. अचानक त्याच्यावरती लोड वाढला, भार वाढला, तर त्याला कार्डियक अरेस्ट असं म्हणायचं. पण मग कार्डियक अरेस्ट होतं म्हणजे शेवटी हृदयविकाराचाच प्रकार आहे का तो? हो, हार्टच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये झालेला बिघाड.
आणि हृदयविकाराला आपण काय म्हणतो की हार्ट अटॅक. हार्ट अटॅक म्हणजे तो कशामुळे होतो? हृदयाच्या रक्तवाहिनी प्लंबिंग सिस्टीम मध्ये झालेली क्लॉट. पण मग हा क्लॉट अचानक कसा तयार होतो? नाही, तो हळूहळू होणारा आजार आहे की जसं आपण मगाशी म्हटलं की आतल्या रक्तवाहिनीच्या इनर लाइनिंगला इन्फ्लमेशन होतं, त्याच्यावर कोलेस्ट्रॉलचे थर बसायला लागतात आणि एखादा पाईपला कसं गंज चढावा तसं LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचे थर हळूहळू आतून भरायला लागतात ती आर्टरी. आणि इट्स ए प्रोसेस ऑफ इयर्स. काही वर्षांनी 20% 25% असं वाढत वाढत जाऊन ते 70-80% पर्यंत कळतही नाही काय होतं. मग त्याच्यावरती अचानक एक दिवस एक रक्ताची गाठ तयार होते आणि मग इट लीड्स टू हे सगळे सिम्पटम्स आपल्याला माहिती आहेत, हार्ट अटॅक वगैरे. काय काय सिम्पटम्स आहेत आपण रिवाइज करूया सगळ्यांसाठी. हां, मुख्य म्हणजे छातीच्या मध्यभागी दुखणं जोरात हे मेन सिम्पटम असतं. काहींना असं दबाव पडल्यासारखं दुखतं. मग एका पेशंटने असं वर्णन केलं होतं की हत्तीनी पाय द्यावा एवढं प्रेशर छातीवरती आलं होतं. आणि तो जो डिस्कम्फर्ट आहे तो पसरतो असा बाजूला किंवा वरती जाऊन मानेमध्ये जॉमध्ये जाऊ शकतो किंवा पाठीमध्ये जाऊ शकतो. दोन्ही हातामध्ये असं ते दुखणं वगैरे होऊ शकतं. शक्यतो श्वासपटलाच्या खाली काही होत नाही हार्ट अटॅकच्या लोकांना. पण एखाद्याला असं काही झाले, जोरात दुखतंय, इकडे तिकडे पसरलंय, घाम येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, उलटी होणं, हे सगळे एक्सप्लोजिव्ह सिम्पटम हार्ट अटॅकचे. की तर रक्तवाहिनी 100% बंद आहे, पार्ट ऑफ द हार्ट आता मरू पाहतोय, तर त्यावेळेला जे होईल ते सगळं हे हार्ट अटॅकचे लक्षण. ते हिंदी पिक्चर मध्ये असं दाखवतात त्या पद्धतीचे ते सिम्पटम्स असतात. आणि त्याच्या अगोदरची स्टेज असते ज्याला आपण अंजायना म्हणतो की रक्तवाहिनीचे 75% ब्लॉक आहे. तर ती व्यक्ती समजा 2 जीने चढून गेली, हार्टचे ठोके 110 झाले, वर्क डन बाय द हार्ट जास्त झालं आणि त्याला जेवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात रक्तप्रवाह मिळाला नाही, मग छाती भरून येणं, असं पसरणं, हे सगळे लक्षणं त्याच्यात. आणि ती व्यक्ती एका जागी बसली की मग सगळं नॉर्मल होतं. तर ही पहिली स्टेप आहे. या हृदयावरती लोड वाढलं तर रक्त पुरवठ्यामध्ये परिणाम होतो. हा, म्हणजे काम हृदयाचं जास्त झालं त्या प्रमाणात त्याला रक्तपुरवठा मिळाला नाही. म्हणजे हे बऱ्याच वेळेला रक्तवाहिन्या कुठे असतात वगैरे पण कळायला अवघड असतं लोकांना. तर मी म्हणतो की आपण पूर्वीच्या काळचे बँकेतला कॅशियर होता, तर कॅशियर कॅश घ्यायचा आणि कॅश द्यायचा, पण ते काम करण्यासाठी त्याला पगार वेगळा मिळायला लागायचा. किती छान उपमा आहे. ही एज ओल्ड उपमा आहे. तर तसंच हे हार्टचं आहे. हार्ट त्याच्यामध्ये रक्त येतं आणि सबंध शरीराला पुरवण्याचं काम हार्ट करतं. पण ते काम करण्यासाठी त्याला जो रक्त पुरवठा मिळतो त्याला करोनरी आर्टरीज आपण म्हणतो. कॅशियरचा बोनस, कॅशियरचा पगार. हृदयाला स्वतःला व्यवस्थित रक्तपुरवठा झाला तर ते सगळं काम व्यवस्थित करू शकतं आणि त्या पुरवठ्यात अडथळा आला तर हार्ट अटॅक. हा, अंजायना फर्स्ट स्टेप आणि ती रक्तवाहिनी पूर्ण बंद पडली तर मग हार्ट अटॅक. अच्छा, म्हणजे इस्चेमिक डिसीज, अंजायना आणि हार्ट अटॅक असे 3 प्रकार आहेत. मग इस्चेमिक डिसीज आणि अंजायना मध्ये काय? इस्केमिक डिसीज अंजायना सेम, की ज्या वेळेला रक्तवाहिनी पूर्ण बंद झालेली नाही पण काही काम केल्यावरती हार्टवरती लोड येतो, काहीतरी लक्षणं येतात, एका जागी बसला माणूस की नॉर्मल होत, किंवा काही लोक जिभेखाली ती गोळी ठेवतात, त्याच्यामुळे पण नॉर्मल. त्या गोळीची एक गंमत आहे. कोणाला तरी असंच एरोबिक्स करताना, क्लास करताना अचानक हे वाटलं आणि आम्ही प्रिव्हेन्शन म्हणून आमच्याकडे त्या गोळ्या ठेवल्यात आणि ती गोळी ठेवल्यावर इतकी ॲसिडिटी वाढली की आणखीन त्याला असं वाटलं की आता नक्की हा प्रॉब्लेम होणार आहे. तर त्या बाबतीमध्ये काय गाईडलाईन्स आहेत? ती गोळी सगळ्यांनी सरसकट ठेवायची? म्हणजे जर आता आपण म्हणूया की जर अचानक असं हृदयविकार येतोय असं आढळलं तर काय करायचं? माझ्या मते फर्स्ट थिंग आपण पहिल्यापैकी ह्याला कुठे हलवायचं याचा विचार करायचा पहिल्यांदा. म्हणजे समजा 2-3 जण आहेत, एकानी त्याची ट्रान्सपोर्टची व्यवस्था व्हावी, म्हणजे ॲम्ब्युलन्सला बोलवायचं का रिक्षातूनच जायचं का आपल्या गाडीतून जायचं, जवळचं कुठलं हॉस्पिटल, हा विचार करणारी एक व्यक्ती पाहिजे. दुसरी व्यक्ती आहे, त्यांनी ज्याला त्रास होत आहे त्याला 45 डिग्रीजमध्ये झोपवायचं. म्हणजे पूर्ण बसवायचं नाही किंवा हॉरिझॉन्टल झोपवायचं नाही, ते 2-3 उशा लावून किंवा इझी चेअरमध्ये असं 45 डिग्रीजमध्ये बसवायला पाहिजे त्यांना. त्याच्यानंतर कपडे थोडे लूज करावेत आणि डिस्प्रिनची गोळी बऱ्याच जणांकडे असते, म्हणजे असायला पाहिजे राहतं.
त्याला म्हणतात डिस्प्रिन, कारण इट इज डिस्पर्सिबल ॲस्पिरिन. तर ते ॲस्पिरिन पाण्यात विरघळून ती गोळी दिली तर इट विल वर्क ॲज अ व्हेरी गुड फर्स्ट एड, म्हणजे रक्त पातळ करणारी ती गोळी म्हणून. मग हार्ट अटॅकचा एखादा पेशंट असेल, त्यांना डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेली ही जिभेखाली ठेवायची गोळी असते, ती त्यावेळेला दिली तर त्यावेळेला ती खूपच उपयोगी ठरते. एवढं जरी केलं तरी पुष्कळ फर्स्ट एड आहे. पण हल्ली प्रॉब्लेम असा आहे की दोघंच आता सगळीकडे आपल्या या विभागात पाहिलं तर मुलं कुठेतरी बाहेर आहेत आणि दोघंच राहत आहेत. तर अशा वेळी या गोळ्या घरी असणं अगदी आवश्यक आहे. म्हणजे जरी पोझिशन पाळली आणि डिस्प्रिनची गोळी दिली तरी सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल, आणि मूव्ह करायचं पेशंटला लगेच कुठेतरी हॉस्पिटलमध्ये. अशा विविध मल्टीफॅसेटेड डॉक्टरांनी आपल्याला हे सांगितलंय. त्यामुळे आपण नक्की त्यांना यश देऊया आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्ते.